वर्ग 10वा. विषय भूगोल. पाठ पहिला. क्षेत्रभेट. स्वाध्याय. थोडक्यात उत्तरे द्या. अ. तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा. उत्तर. क्षेत्रभेटीचा हेतू. 1. समुद्री बेट या संकल्पनेचा प्रत्यक्ष भेटीतून अभ्यास करणे. 2. घारापुरी किंवा एलिफंटा या बेटाविषयी सविस्तर माहिती मिळवणे. क्षेत्रभेटीद्वारे संकलित केलेली माहिती. 1. घारापुरी या बेटाचे स्थान. सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला जमिनीचा भूभाग म्हणजे बेट होय. घारापुरी हे बेट दक्षिण मुंबईतील ट्रॉम्बेजवळील खाडीतील एक लहानसे बेट आहे. घारापुरी या बेटाचे स्थान रायगड जिल्ह्यात आहे. 2. घारापुरी या बेटाचे क्षेत्रफळ. समुद्राच्या भरतीच्या वेळी घारापुरी या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे 10 चौरस किलोमीटर असते. समुद्राच्या ओहोटीच्या वेळी घारापुरी या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे 16 चौरस किलोमीटर असते. 3. घारापुरी या बेटावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची साधने. घारापुरी या बेटावर पोहोचण्यासाठी प्रामुख्याने मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून प्रवासी बोटीने जावे लागते. मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून घारापुरी या बेटावर पोहोचण्यासाठी सुमारे 1 तासाचा कालावधी लागतो. 4. घारापुरी या बेटावरील पर्यटकांची आकर्षणे. घारापुरी या बेटावर पाषाणात कोरलेली अनेक ऐतिहासिक लेणी आढळतात. ही लेणी जगप्रसिद्ध आहेत. येथे दरवर्षी अनेक भारतीय व परदेशी पर्यटक भेट देतात. 5. घारापुरी या बेटावरील लोकजीवन. घारापुरी या बेटावर सुमारे 1500 ते 2000 लोकांची वस्ती आढळते. घारापुरी या बेटावरील लोक मुख्यतः पर्यटन, भातशेती, बोटींची दुरुस्ती व मासेमारी या व्यवसायात गुंतलेले आढळतात. 6. घारापुरी या बेटावरील समस्या. घारापुरी या बेटावरील स्थानिकांना व पर्यटकांना काही प्रसंगी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या समस्येस सामोरे जावे लागते. या बेटावर पुरेशा प्रमाणात शैक्षणिक व वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत. आ. कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. उत्तर. कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली. 1. कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 2. कारखान्यात कोणकोणत्या वस्तूंचे उत्पादन होते? 3. कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती? 4. कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते? कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो? कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो? कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते? पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात? ई. क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल? उत्तर. क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन पुढील प्रकारे करू. 1. क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोणी व पिशव्या बरोबर नेऊ. क्षेत्रभेटीदरम्यान क्षेत्रभेटीत सामील झालेल्या व्यक्तींकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ. त्यासाठी क्षेत्रभेटीदरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या, ताटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टणे, उरलेले खाद्यपदार्थ इत्यादी एकत्र जमा करू. 3. संबंधित क्षेत्रात माहिती फलक, पथनाट्य, सूचना फलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव जागृती वाढवू. 4. संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पत्राद्वारे मुलाखतीद्वारे संपर्क साधू. ई. क्षेत्रभेटीसाठी तुम्ही
कोणते साहित्य घ्याल? उत्तर: क्षेत्रपेटीसाठी आम्ही पुढील साहित्य स्वतःबरोबर घेऊ. 1. क्षेत्रपेटीसाठी निवडलेल्या ठिकाणाचा नकाशा. 2. क्षेत्रपेटीसाठी निवडलेल्या ठिकाणाचा वाहतुकीचा नकाशा. 3. क्षेत्रपेटीसाठी निवडलेल्या ठिकाणी विविध वस्तू गोळा करण्यासाठी पिशव्या. 4. क्षेत्रपेटीमध्ये महत्त्वाच्या गोष्टी लिहिण्यासाठी पेन, पेन्सिले व नोटबुक. 5. क्षेत्रपेटीमध्ये अपघाताच्या वेळी रुग्णाला मदतीसाठी प्रथमोपचार पेटी. 6. क्षेत्रपेटीमध्ये विविध वस्तूंचे व आपले छायाचित्र काढण्यासाठी कॅमेरा इत्यादी. क्षेत्रपेटीची आवश्यकता स्पष्ट करा. उत्तर: एखाद्या ठिकाणास भेट देऊन तेथील भौगोलिक आणि सांस्कृतिक घटकांची माहिती मिळविणे म्हणजे क्षेत्रभेट होय. क्षेत्रभेट ही प्रात्यक्षिक भूगोल अभ्यास पद्धती आहे. क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा, घटकांचा आणि प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. तसेच पर्यावरण, मानवी जीवन, वनस्पती व प्राणी यांचा सहसंबंध जाणून घेता येतो. क्षेत्रभेटीद्वारे त्या क्षेत्रातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करता येतो.